नमस्कार मंडळी. तर आज पाहतोय आपण अगदी आगळं वेगळं असं आपलं आंब्याचं लोणचं. हे लोणचं नाही कधी तुम्ही बनवलं असेल, नाही अशा पद्धतीने कधीच लोणचं बनवून खाल्लं असेल. एकदम वेगळी पद्धत आहे. आमच्याकडे याच पद्धतीने लोणचं अगदी म्हणजे आजी नानी दादी पासनं बनवलं जातं. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर इथे बघा, लोणचं स्टोअर करण्यासाठी आपण जी बरणी वापरतो तिला कशा पद्धतीने स्टीम केलं जातं. ते एक आपला कोळसा असतो, कोळशावरती एक अगदी खास इन्ग्रेडियंट घातला जातो. त्याचा जो स्मोक म्हणजेच वाफ तयार होते त्याने लोणच्याच्या भरणीला अगदी असं स्मोकी बनवलं जातं. म्हणजे त्याच्यात जो फ्लेवर आहे तो भरणीमध्ये अगदी असं त्या वाफेच्या द्वारे आतपर्यंत शिरलेला असतो. नंतर त्या भरणीमध्ये ते लोणचं भरायचं आणि लोणचं भरायची तर तिथून ते लोणचं बनवायची पद्धत सुद्धा अगदी वेगळी आणि मजेशीर आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिले नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वातीज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वातीज रेसिपी यूट्यूब मराठी चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी 1.25 किलो आंबे घेतलेले आहेत. तर 1.25 किलो आंबे म्हणजे तुम्ही 1 किलोचं प्रमाण जरी घ्याल ना तर यानुसार तुम्ही कमी जास्त करायचं थोडंफार मसाल्यांमध्ये. आणि मस्त अशा कैऱ्या कापून घ्यायच्या. तर इथे बघा, आपल्याला कैऱ्या कापून घ्यायच्या अशा लांबट आकारामध्ये. आंबे सरासरी आपण लोणच्याचे आंबे म्हटलं की ती फोडून घेतो, त्यामधली कोय तशीच ठेवतो. तर ती नाही ठेवायची, आपल्याला असे लांबट आकारात आपल्याला कैऱ्या ह्या कापून घ्यायच्या आहेत. मधातली जी बी असते, कोळ असते, ती आपल्याला साईडला करून घ्यायची आहे. म्हणजे सुरीनी किंवा चाकूनी सुद्धा तुम्ही ह्या कैऱ्या कापू शकता. कैरी आधी स्वच्छ धुवून निर्जंतुक करून घ्यायची, नंतरच लोणच्याला सुरुवात करायची. तर चला आता मस्त याचा खमंग असा घरगुती मसाला बनवूयात. तर लोणच्याचा मसाला बनवताना सर्वात पहिले आपण इथे 2 चमचे मोहरी घेतलेली आहे, काळी मोहरी, 1 चमचा जिरं, 2 चमचे आपण इथे सोप घेतलेली आहे, अर्धा चमचा मेथी दाणा. आता अर्धा चमचा आपण इथे घेणार आहे हिंग. हिंग लोणच्यामध्ये भरभरून घालायचा. भरभरून म्हणजे अगदी जास्त प्रमाणात नाही, त्याचं सुद्धा एक प्रमाण असतं. प्रमाणबद्धच लोणचं बनलं पाहिजे, म्हणजे त्याची चव आणि लोणचं वर्ष 2 वर्ष ही खराब होणार नाही. 2-3 वर्ष ही लोणचं टिकतं, अजिबात खराब होत नाही जर या पद्धतीने बनवलं तर. सगळं जिन्नस मस्त आपण हे असं खरपूस इथे भाजून घेतलेला आहे. मसाला थंड होत आहे तोपर्यंत कापलेल्या कैरीला आपण हळद आणि मीठ लावून घेऊयात. तर इथे या चमच्याने मी म्हणजे मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो ना आपला छोटावाला, त्याने 3 चमचे मीठ घातलेला आहे आणि 1.5 चमचा हळद घातलेली आहे. मिठाचं प्रमाण लोणच्यामध्ये शक्यतोवर थोडं जास्त ठेवायचं, कारण मीठ सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, पण अगदीच जास्त नको. कारण आजकाल सगळेच लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. मीठ कमीत कमी खावं असं डॉक्टर सुद्धा आपल्याला सुचवतात. त्यानुसार थोडं कमीच मिठाचं प्रमाण ठेवायचं, पण अगदीच कमी नाही. तर मस्त आपण ते लावून त्याला साईडला ठेवून दिलेलं आहे. इकडे बघा, मसाला थंड झाला होता, मिक्सरला दरदरासा असा वाटून घेतलेला आहे. अगदीच बारीक पूड करायची नाही. आता कढईमध्ये मनसोक्त तेल घालायचं, म्हणजेच 1 पाव तेल घालायचं. लोणच्यामध्ये तेलचंच प्रमाण थोडं जास्त ठेवलं की लोणचं खराब होत नाही. आता इथे तुम्ही तेल मोहरीचं तेल वापरू शकता किंवा मग आपलं रेग्युलर जे तेल असतं ते वापरायचं. मी आपलं रेग्युलर जे तेल असतं घरात तेच वापरलं. मोहरीच्या तेलाचं लोणचं आमच्याकडे तरी नाही आवडत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घालावं. 1 चमचा मोहरी घातलेली आहे, तसंच 1 चमचा पिवळी मोहरी घातलेली आहे. पिवळी मोहरी ही सुद्धा आपल्या किराणा दुकानामध्ये अगदी सहजपणे मिळते. याने लोणच्याची चव खूप मस्त येते. एकदा नक्की घालून बघा. सोबतच घातलेला आहे 2 गाठे लसूण. लसणाला थोडं असं ठेचून घेतलंय मी, बघू शकता तुम्ही. लोणच्यामध्ये लसूणची चव खूप मस्त येते. घालत नसाल तर एकदा घालून बघा. थोडं असं 1 सेकंदासाठी याला परतून घ्यायचं. आणि आता आपल्या लोणच्याचा अगदी सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच लाल वाळलेल्या मिरच्या.
लाल मिरच्या लोणच्यामध्ये तुम्ही नक्की घाला, खूप मस्त लागतात. जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही पूर्णपणे स्किप करायच्या, पण एकदा नक्की घालून बघा, खूप छान लागतात. आता हा मस्त असा खमंग इथे फोडणीच बसलेली आहे, तर ही छान अशी परतून घ्यायची आणि याच्यावरती परत अर्धा चमचा हिंग घालायचा. हिंगाचा फ्लेवर तेलामध्ये अगदी उठून येतो, तर आपण इथे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. तर पूर्ण लोणच्यामध्ये आपण 1 चमचा हिंग वापरला. अर्धा चमचा हिंग आपण पहिले मसाल्यामध्ये भाजताना बारीक केलाय, तिथून आता अर्धा चमचा वापरलेला आहे तेलामध्ये. लसूण आणि मिरचीची फोडणी मस्त थंड होऊ द्यायची. तोवर बघा इथे आपल्या कैरीला सुद्धा थोडंसं पाणी सुटलेलं आहे, सोबतच कैऱ्यात पहिल्यापेक्षा थोड्या दबतात सुद्धा, म्हणजे नरम झालेले आहेत. तर यावेळेस काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले. तर मसाल्यांमध्ये सर्वात पहिले घालतोय आपण लाल मिरचीची पावडर, जी लोणच्याची कलर अगदी उठून आणते. आणि बघू शकता इथे आपण घातलेले आहेत 2 चमचे. तर मी काश्मीरी लाल मिरची वापरली म्हणून 2 चमचे घातलेली आहे. रेग्युलर घातली तर 1 चमचा घालायची. कलंजी घालतोय 2 चमचे, याच चमच्यानी, जो आपण रोज पोहे भात खातो त्या चमच्यानी. मी हे सर्व तुम्हाला याच्यासाठी सविस्तर सांगते की जो कोणी नवीन सुद्धा असतील, लोणचं बनवत असतील, ते सुद्धा अगदी आरामात लोणचं बनवू शकतील. तर 1 चमचा आपण याच्यामध्ये ओवा घातलेला आहे. हो, ओवा, या लोणच्यामध्ये ओवा जरूर घालावा, खूप मस्त चव येते. आणि जो मसाला भाजून आपण बारीक केला होता तो घालतोय. 3 ते 4 चमचे तो मसाला घातलाय मी. आवश्यकता वाटली तर परत पूर्ण घालूयात. आता जी आपण तेलाची फोडणी बनवून घेतली होती ती घालायची. मस्त अशी गरम गरमच आहे, अगदीच गार नाही झालेली, अशाच स्टेजमध्ये ती घालायची, म्हणजे या मसाल्यांना सुद्धा अशी मस्त अशी फोडणी बसते आणि ते सुद्धा थोडे असे भाजल्या जातात. सगळं जिन्नस एकजीव करूयात. या लोणच्यामध्ये तुम्हाला लसूणचं लोणचं, तिथून नाही तर मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, सर्वच लोणच्याची फ्लेवर येणार आहे. एकच लोणचं, फ्लेवर अनेक, असंच हे लोणचं आहे. तर सर्व जिन्नस आपण परत एकदा असं छान मिक्स करून घेऊयात, म्हणजे जे तेलाची फोडणी घातलेली आहे ती सर्व कैरीवरती अगदी मस्त अशी कोट झालं पाहिजे. बघू शकता कलर बघा काय अप्रतिम आलेला आहे आपल्या लोणच्याला. आता लोणचं खराब नाही झालं पाहिजे, याच्यासाठी याच्यामध्ये आपण 2 चमचे व्हाईट विनेगर घालतोय. व्हाईट विनेगर घातल्याने लोणचं खराब व्हायची अजिबातही भीती नाही. वर्ष 2-3 वर्ष ही लोणचं चालेल, खराब होणार नाही. कैरी कुठलीही असो, काही लोकांना कैऱ्या कळत नाहीत, कुठल्या कैरीचं लोणचं जास्त दिवस टिकतं, मग मार्केटमधून आणलेल्याच कैऱ्या असतात. तर कैरी कधी जास्त पकलेली, कधी कच्ची, कशीही असो, लोणचं घातलं, विनेगर घातलं त्याच्यामध्ये की लोणचं खराब होत नाही. लोणचं भरण्याची पद्धत, तर इथे बघा लोणचं तुम्हाला प्रिझर्व करण्यासाठी काचेच्या भरणीचा वापर करायचा. आणि सर्वात मेन स्टेप आपल्या लोणच्यातली म्हणजे ही की एक कोळसा घ्यायचा, कोयला, कोळसा, जो लाकडाचा जडलेला कोळसा असतो तो घ्यायचा. गॅसवरती त्याला छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचं अगदी असं बघू शकता तुम्ही, अगदी असं मस्त भाजला जातोय तो. तर आता हा आपण कोळसा काढून एका प्लेटमध्ये ठेवूयात आणि याच्यावर घालूयात हिंग. हिंगाचा फ्लेवर कोळशावरती अप्रतिम येतो. आता ही जी स्टीम निघणार आहे, ही जी वाफ निघणार आहे, याने आपली बरणी अगदी मस्त अशी याच्यावरती उलटी करून ठेवायची. 1 मिनिटासाठी अशी ही उलटी करून बरणी राहू द्यायची याच्यावरती, म्हणजे हिंगाचा जो फ्लेवर आहे, जो आपण अस्सल कोळशावरती, हा कोळसा सहजपणे मिळतो, गावाकडे तर आसानीने मिळेल अगदी सहजपणे, शहरात पण विकत सुद्धा मिळतो. तर काही नाही, इतकुसा तुकडा लागलाय आपल्याला, बघू शकला तुम्ही व्हिडिओमध्ये. त्याच्यावरती अर्धा ते पाऊण चमचा हिंग घालायचा. मस्त अशी वाफ येते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. बरणीच्या आतमध्ये अगदी मस्त असा स्मोकी फ्लेवर झालेला आहे, अप्रतिम, बघू शकता. आता हाच फ्लेवर आपल्या लोणच्याला अगदी वेगळी चव आणणार आहे. आता हे आपलं मस्त असं लोणचं या बरणीमध्ये भरायचं, म्हणजे ही स्टीम जी आहे ती याच्यामध्येच लॉक झाली पाहिजे. अप्रतिम, काय भन्नाट दिसतंय लोणचं, बघू शकता. भाजीची गरज नाही, लोणचं बनवलं
पोळी, चपाती, भाकरी सोबत सुद्धा हे लोणचं मस्त लागतं. आंब्याचं लोणचं म्हटलं म्हणजे प्रश्नच नाही. तर तेही या पद्धतीने बनवलेलं असलं तर म्हणजे सगळेजण तुम्हाला या लोणच्याची रेसिपी नक्की विचारतील आणि चाटून पुसून लोणचं संपवतील याची गॅरंटी माझी. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच भरणीत भरायचं. नंतर भरणीचं झाकण बंद करून ठेवायचं. उन्हात ठेवायची गरज नाही. आता लोणच्यावरती वरतून परत तुम्ही तेल घालू शकता. जर तुम्हाला तेल थोडं कमी वाटत असेल तर तेल गरम करायचं, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, नंतरच लोणच्यामध्ये घालायचं. आणि लोणचं भरण्यासाठी काचेच्या भरणीचाच वापर करावा. वाटल्यास तुम्ही लोणचं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, नाही तर बाहेर सुद्धा हे रूम टेम्परेचरवर सुद्धा मस्त चालेल. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची आपली लोणच्याची रेसिपी प्लीज कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा, सोबतच चॅनलला सुद्धा हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज सांगितल्या जातील. सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे तुम्ही त्या मिस नाही करणार. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोवर नमस्कार.